हरे कृष्ण, राधे राधे. प्रतिभा फॅशन कॉर्नर 3140 या माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे. आज आपण 4 टक्स ब्लाऊजची फुल स्टिचिंग पाहणार आहोत. तेव्हा व्हिडिओला कुठेही स्किप करू नका, व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. या आहेत बॅक साईडला लावण्यासाठी पट्ट्या आहेत, त्या आपल्याला जॉईंट करून घ्यायचे आहेत. नंतर हे हुक पट्टी आहेत, हा गळ्याला लावण्यासाठी पट्ट्या आहेत, या आपल्याला जोडून घ्यायच्या आहेत. गेल्या व्हिडिओमध्ये आपण याची ब्लाऊज पेपर कटिंग सर्व काही पाहिलेलं आहे. तुम्हाला जर याचे व्हिडिओ पाहायचे असतील तर चॅनलवर हे व्हिडिओ अपलोड केलेले आहेत, तिथे जाऊन तुम्ही पाहू शकता. इथे आपण पट्ट्या जोडून घेतलेल्या आहेत गळ्याच्या. आता इथं आपण स्लीव्ज जोडत आहोत. स्लीव्ज थोडं इथं कमी पडली होती म्हणून मी त्याला जॉईंट दिलं आहे. व्यवस्थित आपल्याला ठेवून जॉईंट करून घ्यायचं आहे. इथं पण आपल्याला जॉईंट देऊन घ्यायचं आहे. कपडा व्यवस्थित आपल्याला म्हणजे उलटा लावायचा नाही, सरळ कपडा ठेवून आपल्याला स्टिचिंग करायची आहे. आणि वरून आपल्याला दाब टीप पण द्यायची आहे. या पद्धतीने जर तुम्ही ब्लाऊज स्टिचिंग केला तर तुमचा ब्लाऊज कमी वेळात स्टिच होईल. तेव्हा व्हिडिओला कुठेही स्किप करू नका. इथे आपण बघा दाब टीप देऊन घेत आहोत. या क्रॉस पट्ट्या आहेत, क्रॉस पट्ट्यांना आपण जोडून घ्यायचं आहे. व्यवस्थित जोडून आपल्याला वर दाबटीप पण द्यायची आहे. इथे बघा तुम्ही क्रॉस पट्टीला आपण दाबटीप देत आहोत. अस्तरवर ठेवून आपल्याला दाबटीप द्यायची आहे. इथे स्लीव्ज घेतले आहेत. आपल्याला स्लीव्जला बॉर्डर असल्यामुळे आपल्याला अस्तर आतल्या साईडनं फोल्ड करून लावायचं आहे. तुम्ही इथं पाहू शकता, आपण इथं अस्तर असं फोल्ड केलेलं आहे आणि इथून आपल्याला टीप मारून घ्यायची आहे. अस्तरचा फ्रंट भाग आणि बॅक आपल्याला व्यवस्थित पाहूनच लावायचा आहे, कारण व्यवस्थित जर नाही बघितलं तर आपला फ्रंट भाग बॅकला जाईल आणि बॅकचा पार्ट फ्रंटला येईल. त्यामुळे एकदम व्यवस्थित ठेवून आपल्याला स्टिच करून घ्यायचं आहे. आता इथं आपण अस्तरला आणि ब्लाऊज पीसची आपण शिलाई मारून घेत आहोत. नंतर आपल्याला ब्लाऊज शिवताना खूप सोपं जाईल. प्रत्येक पार्ट आपल्याला आता शिलाई मारून घ्यायचं आहे पूर्ण बाजूने. इथं बॅक पार्ट घेतलेला आहे. अगोदर आपल्याला कपडा हलू नये म्हणून टाचण्या लावून घ्यायच्या आहेत आणि नंतर आपल्याला पूर्ण स्टिच करून घ्यायचं आहे. तुम्ही जर नवीन शिलाई शिकत असाल तर हा व्हिडिओ तुमच्यासाठी खूप उपयुक्त ठरेल. तेव्हा व्हिडिओला कुठेही स्किप करू नका, व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. आणि तुमच्या काही जर प्रश्न असतील तर ते तुम्ही कमेंट करून नक्की विचारा. असेच नवीन नवीन व्हिडिओ आपल्याला या चॅनलवर पाहायला मिळतील. तेव्हा चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा, जेणेकरून तुम्हाला नंतरच्या व्हिडिओची नोटिफिकेशन मिळेल. आता हा आपला फ्रंट पार्ट आहे, आपण जॉईंट करून घेत आहोत. आपल्याला जे पार्ट वेगवेगळे आहेत त्यांना अस्तर ठेवून आपल्याला जॉईंट करून घ्यायचं आहे. आता इथं आपले पूर्ण जॉईंट झालेलं आहे. आता हे आपण एक्स्ट्रा जो आपला कपडा आहे तो आपल्याला कट करून घ्यायचा आहे. इथे आपण सर्व पार्ट कट करून घेतलेले आहे. आता इथं आपल्याला बॅकला टक्स मारून घ्यायचे आहे. आपण जिथे मार्किंग केलेली आहे तिथंपर्यंत आपल्याला टक्स मारून घ्यायचे आहे. आणि इथं आपल्याला बॅक साईडला पट्टी लावून घ्यायची आहे. ही पट्टी लावल्यामुळे आपला ब्लाऊज वर उचलत नाही, एकदम छान बसतो. नंतर याला आपण दाब टीप देऊन घ्यायची आहे.
आणि इथं 1 इंचाची मार्जिन ठेवून आपल्याला अशी पट्टी तयार करून घ्यायची आहे. नंतर आपल्याला हात शिलाई करून घ्यायची आहे. एक्स्ट्रा भाग आपण कट करून टाकत आहोत. तुम्ही इथं पाहू शकता. नंतर आपण हात शिलाई करणार आहोत. आता आपल्याला स्लीव्जला सेंटरमध्ये मार्क करून घ्यायचं आहे आणि जिथे एक्स्ट्रा आपला कपडा राहिलेला आहे तो आपण कट करून दोन्ही सरळ करून घ्यायचे आहे. आता इथे आपल्याला 4 टक्सचे टक्स मारून घ्यायचे आहेत. जिथे आपण मार्किंग केली आहे तिथं आपल्याला 4 टक्स मारून घ्यायचे आहेत. तुम्ही इथं पाहू शकता. आपल्याला एकदम व्यवस्थित धरून टक्स मारून घ्यायचे आहेत. कपडा जर आपण व्यवस्थित नाही धरला तर ब्लाऊजची फिनिशिंग छान येत नाही. त्यामुळे व्यवस्थित धरूनच आपण स्टिच करून घ्यायचं आहे. आणि नंतर आपल्याला वरून थोडं असं बोटाने थोडं प्रेस करून घ्यायचं आहे. आता इथे आपले टक्स मारून झालेले आहेत. नंतर आपल्याला इथे क्रॉस पट्ट्या लावून घ्यायच्या आहेत. तुम्ही इथं पाहू शकता आपले 4 टक्स ब्लाऊजचे टोप किती छान आलेला आहे. आता इथं आपल्याला क्रॉस पट्टी लावून घ्यायची आहे. दोन्ही साईडच्या क्रॉस पट्ट्या आपल्याला समोरासमोर ठेवून व्यवस्थित बघूनच लावायच्या आहेत. आता इथे आपल्याला इथं फोल्ड करून असं क्रॉस पट्टी आत घेऊन लावायची आहे. असं लावल्याने आपली फिनिशिंग आतून पण खूप छान दिसते. दोन्ही साईडच्या आपण क्रॉस पट्ट्या लावून घेत आहोत. त्यानंतर आपल्याला इथं सुलटा करून घ्यायचा आहे. तुम्ही इथं पाहू शकता. शिलाई आत गेल्यामुळे क्रॉस पट्ट्या खूप छान वाटतात. आपल्याला इथं दोन्ही पार्ट बरोबर आहेत का नाही ते चेक करून नंतर हुकाची पट्टी लावायची आहे. अर्धा इंच आपल्याला व्यवस्थित घेऊन हुकाची पट्टी लावायची आहे आणि त्यावर अशी दाबटीप टाकायची आहे. तुम्ही इथं पाहू शकता. आता इथं आपल्याला असं फोल्ड करून व्यवस्थित सरळ लाईनमध्ये स्टिच करून घ्यायचं आहे. या बाजूला आपल्याला हुकाची पट्टी अर्धा इंच एक्स्ट्रा ठेवूनच लावायची आहे. आता आपल्याला इथं व्यवस्थित बरोबर आहेत का नाही ते बघून एक्स्ट्रा असलेलं कट करून घ्यायचं आहे. आता इथं आपल्याला व्यवस्थित मार्क करून हुक लावण्यासाठी स्टिच करून घ्यायचं आहे. हुकाची मार्जिन करत असताना आपल्याला व्यवस्थित म्हणजे इंच टेपनी माप घेऊनच आपल्याला हुकाचं माप घ्यायचं आहे. आता इथे आपली हुकाची पट्टी तयार झालेली आहे. तुम्ही इथे पाहू शकता. दोन्ही आपल्याला बरोबर आहेत का नाही चेक करून घ्यायचं आहे. आणि इथं आपण शोल्डरकडल्या बाजूनं थोडं कट करून घेत आहोत. असं केल्यानं आपला गळा उतरणार नाही. दोन्ही बाजूने आपल्याला डबल स्टिच करून शोल्डर जॉईंट करून घ्यायचे आहेत. तुम्ही इथं पाहू शकता. आपण इथं जॉईंट करून घेतलेले आहेत शोल्डर. आणि इथं साईड फिटिंगचा आपल्याला बरोबर आहेत का नाही दोन्ही चेक करून बघायचं आहे. आणि नंतरच आपल्याला स्लीव्ज जॉईंट करायचे आहेत. स्लीव्जचा आपल्याला फ्रंट आणि बॅक पार्ट व्यवस्थित पाहूनच जॉईंट करून घ्यायचं आहे. इथं आपण सेंटरमध्ये मार्क करून आपल्याला स्टिच करून घ्यायचं आहे. स्लीव्जला आपल्याला ताणून धरायचं नाही. दोन्ही पार्ट एकदम हलक्या हाताने जॉईंट करून घ्यायचे आहेत. आणि नंतर आपल्याला डबल स्टिच करून घ्यायचं आहे. स्लीव्ज जर आपण ताणून धरून लावल्या तर त्या व्यवस्थित दिसत नाहीत. फिनिशिंग छान येत नाही. तुम्ही इथं पाहू शकता. आणि नंतर आपण असं बोटाने प्रेस करून घ्यायचं आहे.
दोन्हीकडच्या पण स्लीव्ज आपल्याला जॉईंट करून या पद्धतीनेच घ्यायच्या आहेत. ब्लाऊजचं मेजरमेंट कसं घ्यायचं, मापे कशी टाकायची, अस्तर ठेवून माप कसं कट करायचं, हे सर्व काही मी सांगितलेलं आहे अगोदरच्या व्हिडिओमध्ये. चॅनलवर जाऊन ते व्हिडिओ तुम्ही नक्की बघा. एकदम सोप्या ट्रिकने पिको फॉल सांगितलेलं आहे, तुम्ही तिथे जाऊन नक्की बघा. आता आपले स्लीव्ज जॉईन करून झालेले आहेत. आता आपल्याला गळ्याला पट्टी लावून घ्यायची आहे. इथं आपल्याला पायपिंग करायची नाही, आतल्या बाजूला फोल्ड करून आपल्याला हात शिलाई करून घ्यायची आहे. व्हिडिओला कुठेही स्किप करू नका, कारण मी मध्ये छोट्या छोट्या टिप्स दिल्या आहेत, ते तुम्हाला समजणार नाहीत स्किप केल्यावर. ब्लाऊजचा फायनल लुकसुद्धा मी तुम्हाला दाखवणार आहे, तो तुम्ही नक्की बघा. गळ्याला पट्टी लावून झाल्यानंतर आपल्याला इथे छोटे छोटे कट द्यायचे आहेत. असे कट दिल्याने आपली पायपिंग छान बसते आणि गळा पण ताणला जात नाही. नंतर आपल्याला असं बोटाने प्रेस करून घ्यायचं आहे आणि तिथून फोल्ड करून पूर्ण गळ्याला शिलाई मारून घ्यायची आहे. या चॅनलवर तुम्हाला सर्व प्रकारचे ब्लाऊज, ड्रेस आणि नवीन टेलरिंग टिप्स सर्व काही शिकायला मिळेल, तेव्हा सबस्क्राईब करायला विसरू नका. आता आपली गळ्याची पट्टी फोल्ड करून झाल्यानंतर एक्स्ट्रा असलेला कपडा आपल्याला कट करून घ्यायचा आहे. तुम्ही तर पाहू शकता आपण इथे कट करून घेत आहोत. शिलाई मारलेल्या ठिकाणी आपल्याला व्यवस्थित कटिंग करून घ्यायचं आहे. शिलाईवर आपल्याला कटिंग जाऊ द्यायची नाही. आता इथून आपल्याला थोडी शिलाई मोठी करून पूर्ण स्टिच करून घ्यायचं आहे. आता आपली इथं गळ्याला पट्टी लावून झालेली आहे, तर आपल्याला ब्लाऊजला अशा टाचण्या मारून फिटिंग करून घ्यायची आहे. तुम्ही तर पाहू शकता सेंटरमध्ये पण आपण टाचणी लावलेली आहे. टाचणी लावल्यामुळे आपला ब्लाऊज सरकत नाही. आता आपल्याला मेजरमेंट बघायचं आहे. 38 साईजचा हा कोटस ब्लाऊज आहे. छाती आपली 38 इंच आहे आणि कंबर 31 इंच आहे आणि दंडघेर 6.5 म्हणजेच 13 इंच आहे. 13चा हाफ 6.5. आता इथं आपल्याला दंडघेराचं माप टाकायचं आहे. 6.5 आपला दंडघेर आहे ब्लाऊजचा आणि छाती 38 आहे म्हणजेच 9.5 इंच. चौथा भाग 9.5 इंच येतो, म्हणून तिथं आपल्याला 9.5वर मार्क करून घ्यायचा आहे. आणि कमरेचा माप टाकून आपल्याला अशी स्ट्रेटमध्ये लाईन करून घ्यायची आहे चॉकने. दोन्ही साईडनं आपण मार्जिन करत आहोत आणि आता इथून आपल्याला स्टिच करून घ्यायचं आहे. जिथे आपण मार्किंग करून घेतलेली आहे स्ट्रेटमध्ये, तिथूनच आपल्याला स्टिच करायचं आहे, एकदम सरळ रेषेमध्ये. तुम्ही तर पाहू शकता आपण जिथून मार्किंग केलेली आहे तिथूनच आपण स्ट्रेट स्टिच करत आहोत. आता इथं तुम्हाला मी माप घेऊन दाखवते. आपली कंबर 31 आहे, तर इथं तुम्ही पाहू शकता बरोबर आपलं 31 माप आलेलं आहे. नंतर आपल्याला एक्स्ट्रा शिलाई मारून घ्यायची आहे. तुम्ही इथे बघा आपला ब्लाऊज पूर्ण स्टिच करून झालेला आहे. तुम्ही इथे बघा आपलं बाहीचं माप 5.5 इंच आहे, तर इथं बरोबर आपलं 5.5 इंच आलेलं आहे. आपलं मुंड्याचं माप 17 इंच आहे, तर इथं बरोबर 8.5 इंच आलेलं आहे. तुम्ही जर या पद्धतीने ब्लाऊज कटिंग करून स्टिच केला तर तुमचा ब्लाऊज एकदम परफेक्ट बसेल. इथं आपण बघा हुक लावून घेतलेले आहेत. इथं आपला ब्लाऊजचा पप किती छान आलेला आहे. इथं आपण ब्लाऊजला आतल्या साईडनं फोल्ड करून स्टिच केलेलं आहे आणि गळ्याला आपण पूर्ण हात शिलाई करून घेतलेली आहे. तुम्हाला जर ब्लाऊजची स्टिचिंग आवडलेली आहे तर लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा. व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल धन्यवाद.